बादशाह आणि बकासूर फायनलला गाडी आपली फायनल एक नंबर नाही बसली तरी चालेल, परंतु त्या बैलानं दाखवून दिलं संबंध महाराष्ट्राला, संबंध नाशिककरांना की 2 नंबरचा बैल घेऊन त्याला गुलालाव घेतो तो एकमेव हा बैलगाडी क्षेत्रातला बकासूरच आहे. आणि बकासूरचं कौतुक करावं एवढं कमीच, कारण तुम्हाला माहिती आहे बकासूर सगळ्यांच्या काळजाचा तुकडा आहे. कारण बकासूरचा पराभव सगळ्यांच्या जिवारी लागतो, परंतु कुणीच नाराज होऊ नका. सगळ्यांना एकच विनंती, कारण आपल्या बकासूरनं फायनलमध्ये गुलाल घेतला, हिंद केसरी त्या बैलाला केलेला आहे. आणि तो बैल कायम चर्चेत येणार आता बादशाह नावाचा. नक्कीच आपल्या बकासूरनं असं वाटत पण नव्हतं, माहीत आहे तुम्हाला गटाला, की बकासूर आपला बादशाहला घेऊन ज्यावेळेस गट पळाला असं वाटत होतं सेमीला नाही, सेमी निघायचा, परंतु सेमी पण काढला वाघानं आपल्या. आणि फायनल जाऊ द्या, खेळात हार जीत चालते, पण खूप साऱ्या शुभेच्छा बकासूर बादशाहला. आणि मथुरच्या पण थोडासा अन्याय झाला, कारण जाऊ द्या असं त्या मैदानाचा तो भाग असतो, खेळात हार जीत चालते. बकासूरनं आपल्या त्या बैलाला उजेडात आणला आज, आणि बकासूरनं दाखवून दिलं तो अजून संपला नाही, संपणार नाही, सगळ्यांच्या काळजात नेहमी तो राहणार. खूप आनंद झाला, कारण बकासूरनं गुलाल मिळवणं हेच आपल्यासाठी मोठी गोष्ट आहे, कारण त्याच्या नावावरती 10 वेळा हिंद केसरीचा किताब आहे. त्याच्यामुळं त्यानं काही 1 नंबर केला, 2 नंबर केला, गुलाल मिळवतो हेच बास. नक्कीच केवळचं मैदान होणार होतं, तुम्हाला माहिती आहे 24 तारखेला मनोदादाच्या वाढदिवसानिमित्त ते मैदान जे आहे ते कॅन्सल झालेलं आहे. सगळ्यांना एक माहिती देतोय आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि इथून पुढं आता बकासूरचं नियोजन काय असेल ते आपल्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये तुम्हाला सांगूच. परंतु आज नाशिकमध्ये चांगलं मैदान झालं, पावसामुळे त्या मैदानात लाईव्ह व्यवस्थित दिसत नव्हतं, आपल्या लाईव्हच्या माध्यमातून सगळ्यांना माहिती दिली. याच्याबद्दल तुम्हाला माझ्याबद्दल कसं वाटतंय तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा. आणि बकासूर बादशाहला खूप साऱ्या शुभेच्छा, आज गुलाल घेतला. धन्यवाद.